हॅलो मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मी शीलाबाई चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अंड्याचा फलका। अंड्याचा फलका बनवण्यासाठी तुम्हाला एक कांदा लागणार आहे आणि एक टमाटर लागणार आहे। आणि मी 2 अंडे घेतले आहेत, कारण मी फक्त इंडिव्हिज्युअलसाठी बनवत आहे, त्याप्रमाणे मी फक्त 2 अंडे घेतले आहेत, एक कांदा आणि एक टमाटर। जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असणार तर तुम्ही अंड्याची आणि कांदे टमाटरची क्वांटिटी वाढवू शकता। आता आपण आधी या कांदे आणि टमाटरला कापून घेऊया। मी कांदे टमाटर कापून घेतले आहेत। आता आपण बनवायला सुरुवात करूया। हे बघा मित्रांनो, मी आधी तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला। तेलाला छान गरम होऊ देऊ आपण। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडं जिरं टाकणार आहे। जिरं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तडकेवाली थोडी हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। मी यात थोडं हिंग घालणार आहे स्वादप्रमाणे। हिंगनी छान फ्लेवर येतो कुठल्याही भाजीला, तर तुम्ही हिंग पण टाकू शकता। आता छान याला थोडं शिजू देऊया। हे बघा मित्रांनो, जिरं छान शिजलेलं आहे। आता यात मी कांदे टाकणार आहे। हे बघा, मी यात कांदे टाकले आहेत। आता या कांद्यांना छान थोडं लाईट ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला। हे बघा मित्रांनो, कांदे लिटिल बिट लाईट ब्राऊन झाले आहेत। आता यात मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे। मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकले आहे। आता पुन्हा याला छान मी शिजू देणार आहे। हे बघा मित्रांनो, जिंजर गार्लिक पेस्ट छान शिजलेलं आहे। आता आपण यात मसाले घालूया। मी अर्धा चम्मच हळद टाकत आहे, तुम्ही तुमच्या स्वादप्रमाणे टाकू शकता। 2 अंड्याचं करत आहे फलका, त्यामुळे मी अर्धा चम्मच हळद टाकली आहे। अर्धा चम्मच गरम मसाला, 1/4 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट पावडर टाकलेला आहे। तुम्हाला जर आणखी स्पायसी हवं असेल तर तुम्ही पुन्हा ते वाढवू शकता तिखट पावडर। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही टाका। ॲक्च्युली मला अंड्याचं फलका थोडंसं स्पायसी आवडते, म्हणून मी 1/4 टीस्पून पुन्हा एक्स्ट्रा टाकणार आहे। त्यानंतर स्वादप्रमाणे मीठ घालणार आहे, तुम्ही तुमच्या स्वादप्रमाणे टाकून घ्या। मग मी टेस्ट करते, टेस्ट केल्यानंतर जर मीठ कमी लागलं तर मी पुन्हा टाकून देणार। सध्या मी थोडं कमी टाकलेलं आहे मीठ। आता छान याला आपण परतून घेऊया। हे बघा, मी छान मिक्स करून घेतलं आहे मसाल्यांना, आणि तेल पण त्यात सुटायला लागलं आहे। मसाले म्हणजे छान शिजले आहेत आपले। थोडं या मसाल्यांना आणखी जास्त सॉफ्ट करायला मी थोडं पाणी टाकणार आहे। पाणी मी खूप कमी टाकलेलं आहे, 2 to 3 टेबलस्पून। आता याला छान मिक्स करून घेऊया। हे बघा, मसाले छान शिजलेले आहेत आणि तेल पण वरती आलेलं आहे। आता आपण यात टमाटर घालूया। हे बघा, मी टमाटर घातलेली आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया। याला 2 मिनटं आपण असं शिजू देऊया, टमाटरला सॉफ्ट होतपर्यंत। हे बघा मित्रांनो, टमाटर छान शिजले आहेत आपले। टमाटरनी तेल सोडलं आहे, मसाल्यांनी आणि टमाटरनी छान शिजले आहेत। आता आपण या स्टेजवरती इथे पाणी टाकूया, कारण मी अंड्याचं फलकं करत आहे, सो त्यामुळे मी आधी इथे पाणी घालणार आहे। आता पाणी इतकं घाला जितकी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल।
ग्रेव्हीपेक्षा थोडं जास्त, कारण अंड्यांना आपल्याला त्या पाण्यात फोडायचं आहे, तर त्यामुळे ते छान शिजले पाहिजे. तर मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण मला 1 वाटी भाजी लागणार. आणि शिजायला 1 वाटी पाणी एक्स्ट्रा. आता आपण याला छान बॉईल येऊ देणार आहोत. बॉईल आल्यानंतर आपण यात अंडे फोडणार आहोत. मी ते तुम्हाला समोर सांगते. हे बघा मित्रांनो, ग्रेव्हीला छान बॉईल आलेलं आहे. आता यात आपण अंडा घालूया. आता अंडा कसं टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. आपण आधी 1 अंडा घ्यायचं आणि या वाटीमध्ये याला आधी फोडायचं. जर इन केस आपण डायरेक्ट त्या ग्रेव्हीमध्ये अंडा फोडलं आणि टाकलं तर मे बी अंडा खराब होऊ शकते. तर त्यामुळे तुमची पूर्ण भाजी खराब म्हणजे खराब होणार आहे. म्हणून आधी अंडा एका वाटीमध्ये फोडून घ्यायचं. मी तुम्हाला सांगते कसं. मी अंडा फोडून टाकलेला आहे इथे. आता याचप्रमाणे जसं हा अंडा आपला व्यवस्थित निघालेला आहे, तर आपण या अंड्याला इथे पोर करूया भाजीमध्ये. हे बघा मित्रांनो, ग्रेव्हीला छान बॉईल आलं आहे आणि ह्या अंड्याला मी डायरेक्ट इथे टाकणार आहे. याचप्रमाणे मी दुसरा अंडा पण यात टाकणार आहे. मी दुसरा अंडा पण घेतला आहे, हा पण व्यवस्थित निघाला आहे. मी याला डायरेक्ट इथे पोर करणार आहे. पण या अंड्यांना मी अजिबात मॅश करणार नाही आहे. मी यांना असंच राहू देणार आहे. 2 मिनटं आपण या ग्रेव्हीमध्ये याला शिजू देऊया. हे बघा मित्रांनो, 2 मिनटानंतर हे असं दिसत आहे. मी यात अजिबात याला काहीही मूव केलेलं नाही आहे. आता आपण काय करू, थोडा एकदम हलक्या हाताने या जो एग आहे, हा एग याला पलटवून घेऊया. पण एक काळजी घ्या की हे तुटलं नाही पाहिजे. तसं थोडंफार सॉलिड झालेलं असते, तर तुटू नाही शकत. बट स्टील थोड्या हलक्या हातानेच याला मूव्ह करायचं, म्हणजे आपल्याला याप्रमाणे हे एग मिळणार. आता पुन्हा याला दुसऱ्या साईडने छान शिजू द्यायचं आहे. पुन्हा 2 मिनटं आपण याला असं झाकून ठेवूया. हे बघा मित्रांनो, हे 2-3 मिनटं पुन्हा आपण याला शिजू दिलेलं आहे. आता जितकी मला ग्रेव्ही हवी होती तितकीच मी ग्रेव्ही ठेवली आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी क्वांटिटी हवी असेल तर तुम्ही पुन्हा याला थोडं शिजू द्यायचं. अदरवाइज इट्स डन. चलो अभी इसे सर्व करते हैं. हे बघा मित्रांनो, आपण सर्व केलेलं आहे. यात तुम्ही वरतून कोरिएंडर टाकून पण याला खाऊ शकता. तर सध्या माझ्याकडे आहे नाही, तो त्यामुळे मी टाकली नाही. पण मी कोरिएंडर पावडर टाकली होती यामध्ये, धनिया पावडर. तर तुम्ही यामध्ये धनिया पावडर टाकून पण करू शकता किंवा धनिया पत्ती पण टाकून याला करू शकता भाजीला. हे बघा अशी दिसत आहे. आणि हे खूप इझी आहे, म्हणजे खूप कमी वेळात आणि खूप छान भाजी तुम्हाला भेटू शकते. जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल आणि तुम्हाला जर खूप लवकर स्वयंपाक करून काहीतरी खायचं असेल, तुमची क्रेविंग जी आहे ते कमी करायची असेल, तर तुम्ही याला झटपट बनवून भातासोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता. अशीच मोर रेसिपीसाठी जर तुम्हाला पुन्हा हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा. तुम्हाला अशी रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करायचं विसरू नका. धन्यवाद.